काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती. पण बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे, जिथे 3,500 महिला काम करतात. मी काटेवाडीचा ग्रामस्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं. तसेच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे, जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष. आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प राबवला. त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच USP त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की माझ्यामध्ये मी काम करू शकते. बारामतीमध्ये तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी फिरताय, पण एक साधारण तुम्हाला बारामतीतली लढाई ही पवार विरुद्ध पवार, सुळे विरुद्ध पवार की मोदी विरुद्ध गांधी अशी वाटते? तसं बघायला गेलं तर आदरणीय दादाने जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची, तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न संबंध बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करत आहोत. पण मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असा एक मुद्दा उपस्थित करून तुम्हाला कुठेतरी बाहेरचं ठरवलं जाते, त्याच्याबद्दल काय? मला याविषयी बोलायचं नाही. थँक्यू. जसं आता तुम्ही किती म्हणत असलात की ही लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई आहे, मात्र त्याला स्वरूप हे कौटुंबिक लढाईचं आलेलं आहे, हे तुम्ही मान्य करणार? मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नातं आणणं हे दुर्दैवी आहे. आत्ता तुम्ही म्हटलं अनेक मुद्दे आहेत की संसदेमध्ये असा खासदार हवा की त्याला भाषण करता येणार, असंही शरद पवार भाषणामध्ये सांगत आहेत वेगवेगळ्या. तर एक तुमचं जे वक्तृत्व आहे किंवा वक्तृत्व कला आहे, तर याच्यावरती थोडं ते प्रश्नचिन्ह निर्माण करते. तर मग तुम्ही काय सांगाल त्याबद्दल की तुम्ही तेवढ्याच तडफेने संसदेमध्ये प्रश्न मांडू शकाल का, अशी एक शंका ते उपस्थित करतात. मला असं वाटतं की मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच, त्याच्यानुसार मी संसदेतसुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच, कारण शेवटी मतदारांची भाषा मी जाणते आणि बोलू शकते आणि